आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे, एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे केरळच्या वायनाडमध्ये घडलेल्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने माधव गाडगीळ समितीवर भाष्य करण्यास तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना बंदी घातली आहे। कोणीही गाडगीळ समितीवर बोलू नये असे निर्देश काढण्यात आलेत। साधारण दशकभरापूर्वी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळांनी पश्चिम घाटातील नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास झाल्याने केरळमधील वायनाडमध्ये 2 दिवसांपूर्वी जसे ढगफुटी आणि भूस्खलनाची घटना घडली होती तशा घटना घडू शकतात याचं भाकीत वर्तवलं होतं आणि आता त्याच अहवालाविषयी बोलणं टाळा असे निर्देश केरळ सरकारने काढलेले आहेत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत। राहुल, खरं तर अगम्य असा हा फतवा आहे किंवा फतवाच म्हणू शकतो, त्याला एक निर्णय आहे, काय नेमकं कारण आहे, का बोलू नये असं केरळ सरकारला वाटतंय? त्याचं कारण आहे विनोद, काल आपण जेव्हा माधव गाडगीळ सरांची मुलाखत केली त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की डावे आणि उजवे दोन्ही विचारधारेची मंडळी जी केरळमध्ये सरकार म्हणून अस्तित्वात आली त्या प्रत्येकाने स्वतःचा आर्थिक हिताचा अधिक विचार केला। म्हणजे तिथे ज्या वेगवेगळ्या खाणी आहेत त्या खाणीच्या माध्यमातून जे खोदकाम झालं त्यामुळे माधव गाडगीळ काल असं म्हणत होते की हे होणं कधी ना कधीतरी अपेक्षितच होतं। आणि मग त्यांच्या मित्राने सांगितलेली जी गोष्ट होती की ही डाव्या विचारसरणीची खाण आहे, ही भाजपची आहे, ही काँग्रेसची आहे। आता जे पत्र जे मला वाटतं की देशात पहिलं एनडीटीव्ही मराठी हे माध्यम असेल की जे एक अत्यंत कॉन्फिडेन्शियल पत्र हे आपण महाराष्ट्राला दाखवत आहोत। वायनाड विच इज नोटिफाईड ॲज अ डिझास्टर अफेक्टेड एरिया, द सायंटिफिक कम्युनिटी शॅल बी डायरेक्टेड टू रिस्ट्रेन देमसेल्व्स फ्रॉम शेअरिंग देअर ओपिनियन्स अँड स्टडी रिपोर्ट्स टू मीडिया। त्याचा सरळ अर्थ असा आहे की माधव गाडगीळ समितीनं 10 वर्ष अभ्यास करून जो अहवाल 2014 साली केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र सरकारला सादर केला त्यावरती जी देशभरामध्ये चर्चा सुरू आहे ती होऊ नये असा आता सरकारचा प्रयत्न आहे। कोणीही एक्सपर्ट ओपिनियन देऊ नये अशा पद्धतीचं पत्र तांशू बिस्वाल जे IAS ऑफिसर आहेत, जे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे केरळ सरकारच्या अखत्यारीतल्या विभागाचं काम पाहतात, त्यांनी हे पत्र काढलंय। त्यातनं असं दिसतंय की एका अर्थाने माधव गाडगीळ यांनी जो विचार आणि जो अभ्यास मांडला होता त्याचं हे यश आहे। आणि अपयश हे आहे की केरळ पासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक सरकारांनी ह्या अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि अशा पद्धतीच्या डिझास्टरस घटना घडतायत, जसं पुण्यात पूर आला। आता सरकारचा प्रयत्न, केरळ सरकारचा हा दिसतो आहे की किमान ह्या डिझास्टरस घटनेला धरून जी टीका केरळच्या डाव्या विचारसरणीच्या सरकारवरती होते आहे ती कमीत कमी व्हावी आणि माधव गाडगीळ समितीवरती कमीत कमी चर्चा व्हावी। दुर्दैवाने हे पत्र त्यांच्या आपल्या हातात आलं आणि आता आपण महाराष्ट्राला दाखवत आहोत। सरकारचा प्रयत्न आहे की कोणीही एक्सपर्ट ओपिनियन माधव गाडगीळ समितीवरती देऊ नये। दुर्दैवाने ही फार वाईट गोष्ट आहे। अगदी राहुल, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। खरं तर केरळ सरकारची भूमिका आहे स्वतःवरची टीका टाळण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न दिसतोय। या प्रयत्नांवर भाष्य न करणं खरं तर बरोबर ठरेल, पण या समितीनं ज्या अहवालातल्या शिफारसी सांगितलेल्या आहेत किंवा ज्या सुचवलेल्या आहेत त्यावर किमान या केरळ सरकारनं काम करण्याची गरज या निमित्तानं आपण व्यक्त करूया। धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल।